स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. आपण आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य असेल तर पहिल्यांदा कुंकवाने स्वस्तिक काढतो आणि मगच त्या शुभ कार्याची सुरुवात करत असतो. त्याचप्रमाणे 29 जूनला वटपौर्णिमा आहे, जेव्हा आपण ज्येष्ठ पौर्णिमासुद्धा साजरी करतो. पौर्णिमेला विशेष असं महत्त्व असतं आणि या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक असल्यामुळे आपल्या घरामध्ये मंगल गोष्टी घडायला सुरुवात होते. स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या घराकडे आकर्षित होतात. माता महालक्ष्मी आणि कुबेर देवतांचा विशेष आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहतो. स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण राहतं. तुम्ही जर खूप गरिबीचा सामना करत असाल, आर्थिक संकट तुमच्यावरती आलेलं असेल, पैशाच्या रिलेटेड कुठल्याही अडचणींचा सामना तुम्ही करत असाल, कर्जाचा डोंगर खूप झाला असेल, पैसे येत नसतील, तुम्ही खूप कष्ट करतायत पण नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत नसेल, तर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्वस्तिकचं हे शुभचिन्ह काढायचं आहे. ही एक सेवा तुम्हाला करायची आहे. हा एक नियम असतो, जो की तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. शक्य झालं तर तुम्ही सकाळीच करा, पण नाही झालं तर संध्याकाळपर्यंत कधीही आपल्या घरामध्ये तुम्हाला हे स्वस्तिकचं शुभचिन्ह काढायचं आहे. त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठा. आपलं घर, आपल्या घराच्या बाहेरचं अंगण हे सगळं स्वच्छ करायचं आहे. उठल्या उठल्या तुम्हाला तांब्यात पाणी घेऊन उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येऊन ठेपलेली आहे ती दूर जाते. कारण आपण वटपौर्णिमेच्या दिवशी काही सेवा करतो, उपाय करतो आणि माता महालक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, वास करते. मग त्यासाठी आधी आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता घालवायची आहे. त्यानंतर अंघोळ करून तांब्यात पाणी घ्या, सूर्यदेवांना अर्घ्य द्या. आपली घरातली देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, आपण अखंड सौभाग्यवती राहावं यासाठी हे व्रत करत असतात. त्यासोबतच आपल्याला स्वस्तिकचा हा उपायही करायचा आहे. आपल्या घरामध्ये जर काही इडापिडा असेल, काही नजर वाईट दोष असतील, त्याचप्रमाणे काही नकारात्मक शक्ती असतील किंवा कोणी करणी बाधा वगैरे केल्या असतील, तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे. तुम्ही दर पौर्णिमेला संध्याकाळी आपल्या घरामध्ये जर सत्यनारायण केले, तर त्याचे तुम्हाला खूप छान अनुभव येतात. असे वर्षामध्ये 12 पौर्णिमा असतात. तुम्ही जर 12 सत्यनारायण वर्षामध्ये केल्या, तर तुम्हाला त्याचा खूप सुंदर अनुभव येतो. तुमच्या मागची सर्व इडापिडा, नकारात्मक शक्ती, करणी बाधा, वाईट गोष्टी ह्या सगळ्या निघून जातात आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण अनुभवायला मिळतं. तुमच्या घरामध्ये तुमच्या कुठल्या कार्यात तुम्हाला यश येत नसेल, तर ते तुम्हाला पाहायला मिळतं. खूप सुंदर असा अनुभव आहे. तुम्ही करून पाहू शकता. श्रावण महिन्यामध्ये वगैरे आपण ज्या सत्यनारायणच्या पूजा करतो, त्या मोठ्या असतात. पण तुम्हाला एवढं करण्याची गरज नाही आहे. तुम्ही एखादं सत्यनारायण पूजा कशी मांडावी त्याचं एक पुस्तकही मिळतं. ते अगदी लहानसं असतं. ते तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळेल किंवा कुठल्याही एखाद्या आध्यात्मिक दुकानामध्ये मिळेल. ते तुम्ही घेऊन येऊ शकता आणि त्याच्यामध्ये जसं सांगितलंय तशी पूजा तुम्हाला घरगुतीसुद्धा मांडता येते. हे सत्यनारायण तुम्ही घरगुतीच तुम्हाला दर पौर्णिमेला करायचं आहे आणि याचे अनुभव तुम्हाला घ्यायचे आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापनाही करू शकता. बऱ्याचशा जणांना श्रीयंत्राची स्थापना करायची असेल, तर तुम्ही या दिवशी शुभ दिवस आहे, श्रीयंत्राची स्थापना करू शकता. या दिवशी तुम्हाला संध्याकाळी चंद्रदेवतेची पूजा करायची आहे. या दिवशी चंद्र हा संपूर्ण आलेला असतो आणि चंद्रदेवतेची पूजा केल्यामुळे त्यांच्या सर्व सकारात्मक लहरी आपल्याकडे आकर्षित होत असतात. चंद्रदेवांना तुम्ही पाण्याने अर्घ्य द्या, हळदी-कुंकू अर्पण करा, अक्षता अर्पण करा, दूध साखरेचा नैवेद्य द्या आणि नमस्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला तुमच्या उंबरठ्याचीही सकाळी हळदीचं लेपन करायचं आहे. हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घेऊन छानपैकी तुम्हाला उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी काढायची आहे. यामुळे नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि सकारात्मकतेचं वातावरण आपल्या घरामध्ये राहतं आणि माता लक्ष्मीही आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये हळद आणि कुंकू घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला सकाळी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे.
हे स्वस्तिक व्यवस्थित आकारामध्ये, व्यवस्थित नियमांनी काढायचं आहे. मध्ये 4 थेंब द्यायचे आहेत. कडेने 2 लाईन तुम्हाला मारायच्या आहेत. अगदी तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहे तशा प्रकारे स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. ते सरळच असावं, वाकडं काढू नये, कारण त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात. माता महालक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये वास करत असते. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि हे काढल्यामुळे, हे एक लहानसं चिन्ह काढल्यामुळे याचे खूप शुभ असे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. हे स्वस्तिकचं चिन्ह दिसायला लहान आहे, पण त्याचे जे लाभ आहेत ते तुम्हाला खूप पटीने मिळणार आहे. हे स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे तुमच्या घरातील गरिबी निघून जाईल, आर्थिक अडचणी दूर होतील, घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल. तुम्ही जे कष्ट करत आहात त्याला नशिबाची साथ मिळेल, घरात सकारात्मकता राहील. त्याचप्रमाणे माता महालक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होऊन तिचा वास तुमच्या घरावरती नेहमी राहील. त्यामुळे हे स्वस्तिक चिन्ह वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून काढायचं आहे. दर पौर्णिमेला, दर अमावस्येला मुख्य दरवाजा साफ करून तुम्ही हे स्वस्तिक काढून ठेवा. याचे खूप शुभ लाभ तुम्हाला पाहायला मिळतात. तर कशाप्रकारे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सेवा करायच्या आहेत आणि ही छोटीशी सेवा तुम्हाला करायची आहे, ज्याचे तुम्हाला खूप दुपटीने लाभ मिळणार आहे. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.